पाटील, एक गैरसमज महाराष्ट्रामध्ये पसरला होता की तुम्ही 24 तारखेचा वेळ वाढवून 29 तारीख राज्य सरकारला दिली, पण तुमचं तसं म्हणणं नव्हतं, त्याचा गैरअर्थ काढला गेला असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? कशाची तारीख वेळवून पाहिजे होती आणि तुमचा अल्टिमेटम कायम आहे का? प्रतिनिधी बांधवांनी प्रश्न विचारला होता की विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे. माझं म्हणणं असं होतं की सरकारची हे जे अधिवेशन सुरू आहे ही तारीख किती आहे हेच कोणाला माहीत नाही. 22 का 19 शेवटची. विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा सरकारनं आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंत तारीख घेतलेली आहे आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्यासाठी. तर जर 24 डिसेंबरपर्यंत अधिवेशन नसेल तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा हे जे अधिवेशन सुरू आहे याचीच मुदत वाढवा, पण मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या. मग तुम्ही ते 26पर्यंत वाढवा तुमच्या अधिवेशनाची मुदत, किंवा तुम्ही 27, 28, 29पर्यंत वाढवा. आम्हाला त्याशी काय देणं घेणं नाही. आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही जर अधिवेशन 19ला संपत असलं आज किंवा 22ला जर संपणार असलं तर तिथून पुढं 2च दिवस राहतात फक्त आपला घेतलेल्या वेळेला, मग 24 डिसेंबरला. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. सध्या तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत. अधिवेशन विधानसभा चालू आहे. तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवताय? तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा, तुमच्याच अधिवेशनाची, आमची नाही. 24 डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला, त्याच्याशी काही संबंध नाही, काहीही होणार नाही. आम्ही ऐकायला तयार नाहीत. तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा असं सरकारकडं आमचं म्हणणं आहे. वेळ वाढून दिला नाही, देणार बी नाही, तर त्याचा काही संबंध नाही. यालाच जोडून सांगतो, समाजात काहीही जरी एखादा शब्द चुकीनं चॅनलवरती आला असला तरी पण काही गैरसमज समाजात होणार नाही. कारण त्याचं कारण आहे तसंच आहे. मराठा समाजाला ना आम्हाला पक्का माहिती आहे, आपण आपल्या डेडलाईनवर आपल्या तारखेवर ठाम आहेत. त्याच्यामुळं गैरसमज होणार नाही. झाला असेल बी तरी म्हणायचं असं होतं की 24 डिसेंबरच्या आतच द्या. मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा, आमच्या तारखेची मुदत फिदतीचा काही संबंध नाही. आणि समाजात गैरसमज नाही आहे, सध्या नाही आणि कधी होणार बी नाही. कारण मराठा समाज झालेला एक, स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार आहे, याच्यात दुमत नाही. आमच्यात याला जोडून सांगतो, आमच्यात जरी काही गैरसमज असतील, आमचे वैयक्तिक सांगतो, या तारखेबद्दलचे नाही, तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही. ते एकदा आरक्षण मिळाल्याच्या नंतर खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे रुसवे फुगवे असले तर काढायला, काही एकमेकाला बोलायचे असले 4-2 शब्द तर खूप वेळ आहे आणखी आपल्याला. ही संधी नाही आहे. मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची. कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे. तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील, माझे कोणाचे असतील, माझ्यावरती कोणाचे असतील, तर खूप वेळ आहे समाजात एकमेकासाठी. आपण भाऊ भाऊ आहेत, आपण परिवार आहे. नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही. कारण इथं सगळ्यांच्या लेकराचं काही जण जरी करीत असली, नाद असतो काही काहीला शोधायचा, कुठचिक नाराजी, कुठचिक बघू, कुठं काय सापडतंय, तो त्याचा अपघातकीपणा आहे. कधीतरी सक्सेस होईल, असं सक्सेस होत नसतो. माणसाने असं करू नये. कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाही आहे, होणार नाही, करू पण नाही. आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे, आता असतील बी काही मतभेद समाजात, ते आरक्षण मिळाल्यावर काढू. नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत. आता ती वेळ नाही आहे. प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची, लेकराला न्याय द्यायचा आहे. असतील समाजात काही तर 6 कोटी मराठ्यांना विनंती, नंतर एकमेकाच्या रुसवे फुगवे असले तर काढा, आत्ता नाही. आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील. काल शक्यता होती पण तसं झालं नाही. आज शक्यता आहे म्हणतायत, पण आता 4:30 वाजत आहेत, अजून काही दिसत नाही. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे? त्याबद्दल तुमचं मत काय? सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून, आज उत्तर देणार आहेत. आता काय अडचणी आल्यात मला माहीत नाही. मी आत्ताच दौऱ्यावर आलो आहे त्यामुळं माहीत नाही. परंतु होईल, करतील. आमच्यात आता 24 डिसेंबरपर्यंत समाजाचा वेळच आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे.
मराठी 24 डिसेंबरपर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत, पण 24च्या नंतर जाहीर सांगतो मी, आम्ही ऐकणार नाही. आम्हाला नाविलाजानं, आम्हाला पण काय मर्यादा आहेत. आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावीच लागणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार. राज्यामध्ये 54 लाखपेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत, पण मराठवाड्यात केवळ 28,000 इतक्या नोंदी आहेत. तर यामुळं ज्या मराठा समाजाने, मराठवाड्यातल्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे. आणि ज्या नोंदी सापडल्या त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहेत. नाही, कोणाला काय वाटतंय, अभ्यासकांना काय वाटतंय याच्यावर हे आंदोलन नाही. मला काय वाटतंय त्याच्यावर हे आंदोलन नाही. इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतंय ते महत्त्वाचं आहे. जरी मराठवाड्यातून लढा उभा राहिला असता तर मराठवाडा काय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही. आणि महाराष्ट्रातले मराठे हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही, महाराष्ट्राच्या सुद्धा नाही. सगळे भाऊ आपलेच आहेत. कोणाला व्हायला मिळतंय ना, मिळणार आहे. हा, हे खरं आहे की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात. ते सरकारच्या कानावर आम्ही 2 दिवसापासून टाकलेलं आहे की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाही आहेत आणि निरंक म्हणून अहवाल देतात. म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत. त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं आहे. आणि समितीला 24पर्यंत काम करू द्या. आणि समिती जर ताकदीनं मराठवाड्यात काम केलं तर लाखांना नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्कीच सापडतील, त्याची काळजी नाही. आम्ही लढणार त्यासाठी, त्यात काय दुमत नाही. या नोंदीशिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती ही विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत. कारण त्याच्यामध्ये वेगळे 8-10 मुद्दे आहेत, ज्यामध्ये 1967 पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत. वेगळ्या कारणामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यात जाळलं. त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं, तिथे ठिकाणी ती नुकसान झालं. त्याचबरोबर काही जन्ममृत्यूच्या नोंदी नाहीत. त्याचबरोबर काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला होता. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची, सरसकट मिळू शकते. जाळलं म्हणजे सगळ्या मराठवाड्याचं थोडंच जाळलंय. इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायच्या म्हणल्याच्या नंतर. देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे. जे समितीनं, याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो, जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत, त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं? ज्याच्यात नाही म्हणतात त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे, म्हणजेच कुणबी झाला तो. तुमच्याकडं टिशीवरती लिहिलेलं आहे, तेही ग्राह्य धरा. देवी लस म्हणून होती, त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे. पूर्वी राजस्थानचे भाट होते, तेही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून. आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आहेत आणि मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत. तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जात्या, मराठवाड्यात केल्या जातात, विदर्भातल्याही केल्या जातात. तिथं तिच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे. आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटीबिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात, त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला? कारण ते तिचे लेकरं आहेत. कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही? कुणबी आणि मराठे एक येते, नातं कोणचं जोडायला निघालात? कोणचा निकष आहे नेमका तुमचा? आहे ती आई आहे, तिचे ते लेकरं आहेत. आईकडं कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल, कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी? तेही लागू झालं पाहिजे, तिचे लेकरं आहेत ते. याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा. हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही. हे सरकारनं 24 डिसेंबरच्या आत करावं. एक शासन निर्णयाचा विषय, लय मोठा विषय नाही. यामध्ये तुम्ही म्हणता की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला, मात्र अशी माहिती आता हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाही आहे. हा, मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं की तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे, तुम्हाला जर त्याचं एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाविलाज. तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडू शकता. मग त्याला आमचा मराठ्यांचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहेत आणि लढाई जिंकणार सुद्धा आहे. तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा घाट घालण्याची गरज नाही. तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे, आणखीन 5-6 दिवस वाढवा ना. 24 डिसेंबरच्या नंतर 20ला जर संपत असलं तर 4 दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवताय? लगेच याचीच मुदत वाढवा, हे आमचं सकाळी म्हणणं होतं. तुम्ही 25 करा, 26-27 करा, तुम्हाला जी मुदत वाढवायची तर वाढवा, पण 24च्या आत मराठ्यांना आरक्षण द्या.
विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा फसवणूक करू नका. नसता नाविलाजाने आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आहे. आणि एकदा ठरविली तर मी जाहीर सांगतो, मग आम्ही मागे सरकणार नाही. पाटील, अशी माहिती समोर येते, मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरला की सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, मात्र त्यात रेड लाईट दाखवला आहे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अशी माहिती समोर येते. नाही, आता खरी काय माहिती माहीत नाही, परंतु आता खरं उघड होऊन उत्तर दिल्यावर आणि मग ते रेड आहे का काय आहे, मग बेड आहे, मग तुम्हाला 24च्या नंतर कळन मग रेड आणि बेड कसं असते ती. नावेलाज हो, आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नावेलाज आहे. तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार. मराठी येडेच काढायला लागले का तुम्ही? एकदा 3 महिने दिले, परत 40 दिवस दिले, आता मोकळ्या मनानं मराठ्याने तुम्हाला 2 महिने 24 डिसेंबरपर्यंत दिले. तुम्ही आणता नका बघू. तुम्ही खरं सांगतो मी सरकारला, तुम्ही मजा घेऊ नका मराठीची. पूर्वीचा मराठा नाही राहिला. तुम्हाला वाटलं असेल मराठा विखुरलेला आहे. पूर्वीचा मराठा तर राहिला नाही. पक्ष फिक्ष मानत नाही मराठा, आता स्वतःचे लेकरं मानतोय. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला असा पश्चाताप येईल की तुम्हाला वाटेल हे बरं झालं असतं, केलं असतं तर. हे विनाकारण आपण लांबीत बसलो, असं होईल तसं होईल. जसं हल्ला करताना जाणून बुजून केला आणि हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले, आमच्या आया बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या. तुम्ही केलं, तुम्हाला पुढं वाटत असेल असं नका स्वप्न बघू. तुम्ही आणखीन भानावर या, आंदोलन गांभीर्यानं घ्या. प्रत्येक वेळेस मराठा अन्याय नाही सहन करू शकत. आता आंदोलन, उपोषण, सरकारकडून आश्वासन, हे सगळे टप्पे आणि आत्ता मिळेल, देऊ, देतील, हे सगळं तुमची आशा, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही आज या पॉईंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल, नाही करणार आहे, किंवा आत्ता सगळी आशा सोडून 23 तारखेला निर्णय लोकांना, मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा, नवं आंदोलन हातात घ्यायचं? रात्री सरकार बोललं होतं म्हणून वाटत होतं 24 डिसेंबरपर्यंत होईल, पण तुम्ही ढकलाढकली जर करीत असली, आमचं ठरलेलंच आहे. तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय, आम्ही आमची दिशा 100% ठरवणार आहेत. मग मात्र म्हणू नका 2 पावलं मागं या, 10 पावलं पुढं जाणार, पण 2 पावलं मागं मग नाही येणार. आम्ही नाही येणार. 17 पण तारखेला तुम्ही जाहीर तुमचा करणार विश्वास आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, का ते कमी झालंय? नसला तरी बी ठेवावं लागणार आहे. एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक या नात्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो, कारण न्याय तिथून मिळणार आहे. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. किती दिवस विश्वास ठेवायचा? 24पर्यंत ठेवू, मग मात्र समाजाचा नाविलाज आहे. समाजाला पुढची दिशा ठरवावीच लागणार आहे. 17 तारखेला तुम्ही महत्वाची बैठक बोलवून तुमची पुढची रणनीती ठरवणार होतात, पण मुख्यमंत्री बोलणार आहेत म्हणून तुम्ही तुमचा वेळ पुढे ढकलला घोषणेच्या आंदोलनाचा. सरकार मात्र 17 तारीख, 18 तारीख, आज 19 तारीख, 3 दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही. सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषयात. 17ला मांडणार होतो हे पण खरंच आहे, परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेट अँड वॅचची भूमिका ठेवली की बघूयात 24च्या आतच डिक्लेअर करायचं ना, 17ला काय करायचं आणि 24च्या आत काय करायचं. 24च्या पुढं तर नाही करायचं, आताच करायचं. बघूयात कोण कोणाशी विषयी किती गनिम्या का वापरतो. तुम्हाला सुद्धा आमच्या डावा नाही कळणार. मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो, तुम्ही डाव जर आम्हाला कळून देणार नसाल, आमचे बी नाही कळणार. मात्र पुढं म्हणू नका हे जडच झालं जरा. जर आणि तर 24च्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की 25च्या दिवशी? नाही, ते 23ला डिक्लेअर करून सांगून ओपनच. तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच. कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो, पाय सुजूस तर पळालेला आहे. ही समाज नाही विसरणार. त्याची काळजी नका. तुमच्याच समोर काय सांगायचं सांगन कधी पण. हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं आहे. सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर. झाकून लपून काय समज ते करत असते, झाकून लपून आम्ही नाही. होऊन दे, काय व्हायचं ते आमचं. राज्यातली ही स्थिती आहे, पण काल केंद्रातील खासदार, सर्वपक्षीय खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय, तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे.
ते केंद्र पातळीवर सिरियस दिसत आहेत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतंय तुम्हाला? तुमचा अभ्यास काय म्हणतो? नाही, त्यांनी कोणत्या खासदारांनी पाठिंबा दिलाय ते आपल्या माध्यमातून कळालंय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन आहे. पण केंद्रात आमचा विषय नाही. मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य ते आम्ही ओबीसी आरक्षण आहेत. आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला, ते टिकणारच नाही 50% वर. परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारीत नाहीत. पण ते एनटी व्हिजेंटी सारखं टिकणार आहे का पुढं आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत 50% वर देऊन? ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात. मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण आहे, हेच द्या ना. उगाच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली आणि काय झालंय? इथंच मराठ्यांचं सुरू आहे. मराठे एकतर्फी इकडे आहेत. याच मराठ्यांशी सगळ्यांनी पाठीशी उभे राहा आणि हीच लढाई लढू लागा ना. वेगळं कुंकड कशाला कुठाने करतायत जे मराठ्यांनाच माहीत होत नाहीत कुठं बैठका आहेत. मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलंच मराठ्यांना मिळू द्या. कारण इथं SC STच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. NT व्हिजेंटी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. इथं ओबीसींचा आमचा प्रश्न आहे. इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही तरी आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो. त्यामुळं तिकडं निहूच नका मराठ्यांना. आता पुन्हा मराठ्यांची 50% वरच्या आरक्षणासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती. इथंच सगळेजण लढून इथं एकदा लेकराला देऊ, मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या बैठका लावायच्यात लावा, पण सध्या कशाला? जरांगे पाटील, 2 कोटी जवळपास मराठवाड्यातली कागद तपासलेली आहेत, दस्तावेज. त्याच्यामध्ये केवळ 29,000 नोंदी आढळलेल्या आहेत. तुम्ही आरोप करताय काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे ते मिळत नाहीत. आरोपच नाही करत तर तुम्हाला पुरावे सुद्धा देईल. काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे. 2 तालुके मला सध्या माहिती आहेत ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईल फोन करून. नायगाव आणि गेवराई या 2 तालुक्यात सरळ सांगितलं होतं की इथं पुरावेच नाही. खाजगी अभ्यासक आम्ही पाठवले, तिथं पुरावे निघाले. एकाच गावात 47 निघाले तिकडं आणि इकडं सुद्धा गावोगावी प्रचंड निघाले गेवराईत मध्ये सुद्धा. याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बुजून काही जण करते, म्हणजे त्यांना एक तर कामावून सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून. कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे. तरी तो जर जात ते दाढी आणत असला तर नांदेड झालं, लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहेत. म्हणजे कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे. जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजूने तर त्याला कामावून कमीच केलं पाहिजे. तुम्ही पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत हे राहिलेल्या 4 दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर. लाखानं नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसत्या, लाखांनी. 54 लाखाचा आकडा तो कुठला? ते पूर्ण महाराष्ट्र. 54 लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे. तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखांना आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या करावं ही सरकारला विनंती आहे. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि 24 डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा. जसं तुमचं आणि आमचं कागदावर तुमच्या तज्ज्ञानं लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही 24 डिसेंबरच्या आत करावं ही तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत विनंतीच राहणार आहे आमची. त्याच्यानंतर आम्ही नाही ऐकणार. शिंदे समितीचा वेळ तुम्ही 24 डिसेंबर न ठेवता त्यापुढेही शिंदे समिती काम करू शकते असं म्हटलेलं. काय कारण आहे? तुम्हाला शिंदे समितीकडून काय अपेक्षा? आणखीन पुरावे सापडतील. कायदा तर पारित कराच. असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढून द्या. 24 डिसेंबरच्या आत त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत, काही फरक नाहीये. कायदा पारित करा आणि शिंदे समितीचंही काम सुरू राहू द्या. शिंदे समितीचा अहवाल 24 पर्यंत आला, अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो. तर त्यासाठी जर सरकारनं एक टप्पा पॉझिटिव्ह करतंय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडजस्ट करणार आहात का? करू शकता का? मग आता 2 महिने मागं पुढं सरकलोत ना. किती मागं सरकीत आम्हाला आणखी हे 2 महिने मागं पुढं सरकेलं होतं. आता मागं पुढं सरकत नसतं काय. आता जागेवरच असतं. कवर मागं पुढं सरकवतो. पार गुडघे मोडले, आमचे पाय दुखायला लागले, सगळे बारगडं दुखायला लागले. मागं पुढं कवर सरकीत आम्हाला. आता बस झालं.
पण कायदेशीर बाबींना वेळ कायदेशीर लागतो. बाजूला त्यांनीच लय भारी भारी आणली होती. ते अर्धी इंग्लिश जोडीत होती, सगळे भारी भारीच होते. आणि ते कायदा बनणारेच आहेत ना सगळे आलेले नमुने. ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात, हम्म. ते त्यांनाही माहिती. त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले. हम्म. कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले. त्या शब्दावर सगळं होतं, जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं. आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला. मग 3 महिन्यापासून काय चाललंय? मागचे 3, मधले 40 दिवस आणि हे 60 दिवस होता का असं 20 वर्ष आणखी? आता नसतं जमत ते. सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या. विनाकारण आम्हाला उगाच रक्तळीला सरकारनं आता आणू नये. शिंदे समितीनं 15 कोटी दाखले तपासले असं सांगतात. मग राज्याची लोकसंख्या ही 12 कोटी आहे. मग हे आकडे आले कुठून असं छगन भुजबळ म्हणतात. त्याला काही नाही कळत. मला वाटलं दुसरं कोणाचं आहे का काय, त्याच्याकडून हुकला असं अंक, त्याला नाही गणित येत. त्याला काय येते? जरांगे पाटील पुन्हा तो प्रश्न आहे की RSSने कुठेतरी विषमता भावना वाढीस लागेल म्हणून जनगणनेला विरोध केला. स्पष्ट भूमिका केलेली त्यांनी व्यक्त केली. जाती जनगणनेला त्यांचा विरोध आहे किंवा होऊ नये. ज्याचे अजित पवारांनी पण जनगणनेसाठी हे केलंय, व्हायला पाहिजे म्हणून पाठिंबा दिलाय. काय असतं आता, ज्याचं त्याचं मत आहे, ज्याला त्याला मांडण्याचा अधिकार आहे. आमचं मत हेच आहे, आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या. आणि तुम्हाला जर ओबीसीची मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग वाढवा. तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं, जनगणना करा, काय करायचं ते करा. आमचं कशालाच मत नाही आहे. फक्त आधी आम्हाला आत घ्या. तुमची जनगणना करायच्या राड्यात आणि मर्यादा वाढायच्या राड्यात आम्हाला ठेवता तसंच मागं. आधी आम्हाला आत घ्या आणि तुमचं चलून द्यायला फडकावर बी. हां, मग 50 वर्ष चालून द्या तुम्ही. 500% वाढा, आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे. सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, किमान आज तरी द्यावं? वाट नाही, लोकांनी आवतो उभा केली. कवशिक बोलते. आता कवर वाट बघणार आहे ते आवतं कायमच बंद करून निघू नये आंदोलनाकडे. सरकारने जरा ध्यानात घ्या. नका लय रक्ताळेला आणू समाजाला. समाजाच्या लेकराचे खूप वेदना आहेत. नोकर भरत्या जवळ आल्यात, परीक्षा जवळ आल्यात, फीस भरल्यात लाखोनं. जरा भानावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा. काही काहींनी स्वतःचे रानं ऐकलेत, काही काहींनी उचल घेऊन ऊस तोडायला गेलेत, पोरं शिकायला पाठवलेत. काही जणांना पाहुणे कुणी या जणांना आणलेत कापसावर देऊ म्हणून. त्या कापसाला भाव मिळाला, ते कापूसही की ना आणि पोराला नोकरी लागाना. जरा तुम्ही भानावर येऊन काम केलं तर बरं राहील. कारण ही समाजाची खतखत आहे, वेदना ही समजून घ्या. ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसळली तर तुम्हाला लय पश्चाताप येईल. माझं किमान संयम माझ्या अंगात आहे म्हणून तरी सरकारनं समजून घ्या. ह्या संयमाची भावना आणखीन आम्ही सरकारला वेळ देत राहतोय, याची भावना समजून घ्या तुम्ही. जर समाजाची खतखत बाहेर पडली ना भाऊ, समाज लेकरापेक्षा मोठं कोणालाच मानणार नाही. आता मराठ्यांनी ठरवलेलंच आहे, जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं मानायचं. कारण यांनी जर वाटोळं करायला निघाले, एक त्या बाजूनं बोलणार नसेल तर मराठ्यांना आता नाही दारात उभा करत. स्वतःच लेकराचं वाटोळं करून यांना कवर मोठं करायचं आहे. आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा. आता मागच्या कित्येक वर्षापासून जातनीय जनगणना जी आहे ती झालेली नाहीये. त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी आहे ती अजून संपलेली नाहीये. हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे, पण वास्तविकतामध्ये तसं होत नाही असं भुजबळ म्हणतात. ज्ञानोबा फुलेचं सांगतो मनातून, तू गतो आयात आहे का समानता? सारथी आम्हाला एक दिली तर म्हणून तू सगळ्याला द्या. समानता पाहिजे. आरक्षणात नाही समानता. कवर वर पडितो एकटाच खातो म्हणतो काय समानता रे? समानता सांगायला लागला आम्हाला. आणि फुलेंचं यांचं नाव न घेतो या तोंडावर. तो या शाळेला तू हो नाव देतो, आम्हाला सांगतो. त्यांची समानता आम्हाला नको सांगू, मराठ्याला माहिती. म्हणूनच शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले. तू गप्पा हाण नको माझ्या संग, तू गप्प बस. नोंदी मिळाल्या आहेत, मग भुजबळांचा विरोध का, असं तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न आहे. जर नोंदी मिळाल्यात मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का? भुजबळांनी विरोध करू नये. डबल सांगा बरं. ते म्हणले असे काय म्हणले? ते असं म्हणाले की नोंदी मिळाल्या आहेत, भुजबळांनी विरोध करू नये. मग त्यांना सांगा ना, कशाला मंत्रीपद दिलं त्यांना? त्याला कळत नाही का? त्याला सांगा आली विरोध करतो म्हणा, बस ना जरा. मी तरी माझ्या साहेबाला सांगितलं, ते म्हणले बोलू नका बाबा पाटील जरांगे पाटील. म्हणलं जाऊन द्या भाऊ, नाही बोलायचं. ते काल फडफड केली काल परत तिने कायला बोललं ते. मी माझ्या साहेबाला सांगितलं, त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या. आबाळ आल्यावर गोळ्या तुमच्या खिशात तुझा चालता चालता पुटकून द्यायचा त्याला एक. ते आता मत्र झालंय याडा पाठ सगळ्या दुनियाचं. तुम्ही शांत बसला होता, तुम्ही
आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता. तुम्ही गिरीश महाजनना तसं आश्वासन दिलं होतं आणि तसं सांगितलं पण होतं. तरी पण 3-4 दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळांनी टीका केली. हा अर्थ काय समजायचा? किंवा तुमच्याशिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं आहे. काय तुमचं काहीतरी असेल ना तुमचं कन्क्लुजन? शेपटाची आळी वळवळ करते, दुसरं काही नाही. दम निघत नाही. लयकंड फुकट भांडणं अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरिबाचं वाटोळा करायचा. लयकंड त्याला. त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे, वंजारी बांधवाचं वेगळं आहे. तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागतो. त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे? सेपरेट बांध टाकलाय. 10 एकर रानातून सेपरेट 2-2 एकरच्या बांध टाकलेत एनटीचे आणि व्हीजेनटीचे. सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडे कोणी जायचं नाही. आता त्यांचं सेपरेट आहे, धनगर बांधवाचं वंजारी बांधवाचं. देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. देव जरी आला तरी. विषय इकडे आहे आमचा ओबीसी आरक्षण. एकटं खातं येडपट तिथं. त्या गोरगरिबाला काय उचकतो उगाच? आमचं त्यांचं कशाला विनाकारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर. आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो, कशाला उचकतो? पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो, धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गावखेड्यात यांच्या लक्षात आलं हे राजकारणी. याला एकंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी ह्यो गंगातून धुवून आणलेून व्हायला लागला निर्मळ. हे भरलेलं आहे गटारानं. हां, हे आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी मागं घ्यायला लागले, राजकीय फायदा उचलायला लागले, मंत्रिपदावर बसायला लागले. हे सामान्याच्या लक्षात आले. हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागले गावखेड्यात. हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले. त्यामुळं त्याचा काही परिणाम होणार नाही. परंतु त्याने शहाणं व्हावा असं वाटतंय बा आम्हाला, कारण त्याला खूप दिलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल. आज दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला. वाटतंय आता 50 बारी त्यांना सांगितलं तुमचा माणूस गप बसा, तुमचा माणूस गप बसा. त्याचा अवती एकटं दमटीत आहे ते. म्हणजे सरकारला बी बेना सरकार जर सांगायला लागले तू गप बस तरी ऐका ना, याचा अर्थ काय? त्याच्या ध्यानातच नाही ते जामीनवर आहे म्हणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.